नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीला आतापर्यंत विचारलेले अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न पुन्हा परीक्षेमध्ये पडू शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी या नदीची उपनदी नाही? बघा, खालीलपैकी कोणती या ठिकाणी एक नदी आहे जी नदी गोदावरी या नदीची उपनदी नाही? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तेरेखोल नदी विद्यार्थी मित्रांनो गोदावरी या नदीची उपनदी नाही। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, हॉकी या खेळाचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा, हॉकी या खेळाचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील हॉकी या खेळाचं उगमस्थान विद्यार्थी मित्रांनो इंग्लंड या देशामध्ये आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील 5 जून या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक पर्यावरण दिन असतो। प्रश्न क्रमांक 4 पहा, डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात? डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी विद्यार्थी मित्रांनो लेझर किरण प्रामुख्याने वापरतात। प्रश्न क्रमांक 5 पहा, पुढीलपैकी कोणता रोग विद्यार्थी मित्रांनो विषाणूमुळे होत नाही? बघा, पुढीलपैकी कोणता एक रोग आहे जो रोग विषाणूमुळे होत नाही? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील हिवताप हा रोग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा विषाणूमुळे न होणारा तो रोग आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, युक्लिड हा खालीलपैकी कोण आहे? बघा, युक्लिड हा शास्त्रज्ञ पुढीलपैकी कोण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील युक्लिड विद्यार्थी मित्रांनो भूमितीतज्ञ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 पहा, पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावला? बघा, पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध हा लावलेला आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, गौतम बुद्धांच्या आईचे नाव खालीलपैकी काय होते? बघा, गौतम बुद्धांच्या आईचे नाव खालीलपैकी काय होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महामाया गौतम बुद्धांच्या आईचे नाव होते। बघा, प्रश्न क्रमांक 9 पहा, मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो? मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। बघा, प्रश्न क्रमांक 10 पहा, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जळगाव या जिल्ह्याचा समावेश होत नाही। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पुणे ते बारामती यांच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो दिवे घाट लागतो। प्रश्न क्रमांक 12 पहा, भीमा नदीवरचं बघा उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने बघा भीमा नदीवरचं बघा उजनी हे धरण विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो यशवंत सागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 13 पहा, खानापूरचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले? बघा, खानापूरचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील खानापूरचे पठार सांगली या जिल्ह्यामधले ते पठार आहेत। प्रश्न क्रमांक 14 पहा, चोला हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील चोला हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प ठाणे जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे।
प्रश्न क्रमांक 15 पहा, ब्राह्मणवेल हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ब्राह्मणवेल हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, ब्राह्मणवेल महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प धुळे जिल्ह्यामधला तो पवन ऊर्जा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा, उन्हाळे, ऊनवरे, खेड, आरवली हे महाराष्ट्रामधली सर्व गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील वरीलपैकी सर्व झरे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा रत्नागिरी या जिल्ह्यामधले गरम पाण्याचे झरे आहेत. प्रश्न क्रमांक 17 पहा, थेऊर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बघा अष्टविनायक गणपतीचं खालीलपैकी कोणतं मंदिर आहे? बघा, थेऊर या ठिकाणी अष्टविनायक गणपतीचं खालीलपैकी कोणतं मंदिर आहे? बघा, थेऊर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चिंतामणी बघा अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सन 1998 मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक 19 पहा, संत एकनाथ महाराज यांचं जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील संत एकनाथ महाराज यांचं जन्मस्थान पैठण या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, महाराष्ट्रामध्ये पहिले पक्षी अभयारण्य खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कर्नाळा हे महाराष्ट्रामधलं पहिलं पक्षी अभयारण्य आहे. कर्नाळा हे पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा, समृद्धी महामार्गाची एकूण लांबी खालीलपैकी किती किलोमीटर? समृद्धी महामार्गाची एकूण लांबी खालीलपैकी किती किलोमीटर आहे? बघा, 701 किलोमीटर या ठिकाणी समृद्धी महामार्गाची एकूण लांबी आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा, काजू या फळाचं महाराष्ट्रामध्ये संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या वाचा? काजू या फळाचं बघा महाराष्ट्रामध्ये संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा, वेंगुर्ला सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काजू या फळाचं संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये बघा मधुमक्षिका पालनासाठी प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे? बघा, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिका पालनासाठी या ठिकाणी प्रसिद्ध ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 24 पहा, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, अहमदाबाद गुजरात या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा, नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा, देशामधले पहिले कार्बनमुक्त राज्य खालीलपैकी देशामधलं पहिलं कार्बनमुक्त राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील हिमाचल प्रदेश राज्य. विद्यार्थी मित्रांनो देशामधलं पहिलं या ठिकाणी कार्बनमुक्त राज्य आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा, देशामधलं पहिलं धूम्रपानमुक्त राज्य खालीलपैकी बघा देशामधलं पहिलं धूम्रपानमुक्त राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, सिक्कीम हे राज्य विद्यार्थी देशामधलं पहिलं या ठिकाणी धूम्रपानमुक्त राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, दिग्बोई हा तेलशुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दिग्बोई हा तेलशुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, दिग्बोई बघा हा तेलशुद्धीकरण कारखाना आसाम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, भारतामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सन 1952 मध्ये भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. प्रश्न क्रमांक 30 पहा, भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेली मोहीम आहे? बघा, 15 ऑगस्ट सन 2007 मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम यांना सुरुवाती झाली होती.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच SRPF यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, सन 1948 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो राज्य राखीव पोलीस दल यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य व डाळीचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी कडधान्य आणि डाळीचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक 14 पहा, भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात सन 1954 या वर्षापासून भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. बघा, कल्पना चावला यांच्यानंतर बघा अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला म्हणजे सुनीता विल्यम्स या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेश राज्यामधून एकूण किती सदस्य निवडून जातात? बघा, सध्या बघा उत्तर प्रदेश राज्यामधून बघा लोकसभेवर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, 80 सदस्य या ठिकाणी निवडून जातात. प्रश्न क्रमांक 7 पहा, ओरिसा राज्यामधले सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी म्हणजे महानदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8 पहा, कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इथिलीन विद्यार्थी मित्रांनो कच्ची फळे पिकवण्यासाठी गॅस वापरतात. प्रश्न क्रमांक 9 पहा, भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण केले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सन 1991 या वर्षी विद्यार्थी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यसभेची बघा एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते? राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते? बघा, 250 एवढी विद्यार्थी मित्रांनो राज्यसभेची एकूण सभासद संख्या असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले? बघा, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, राधानगरी हे धरण विद्यार्थी मित्रांनो भोगावती या नदीवर बांधण्यात आलेलं ते एक प्रमुख धरण आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा, चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, चित्रा ही कादंबरी विद्यार्थी मित्रांनो रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली ती कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? संसदीय शासन पद्धती संकल्पना विद्यार्थी मित्रांनो इंग्लंडच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो जिनिव्हा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा, सोडा वॉटरमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? बघा, सोडा वॉटरमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सोडा वॉटरमध्ये बघा प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड हा वायू असतो. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक 17 पहा, अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची क्रांती आहे? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा, अमृत क्रांती ही नद्या जोड प्रकल्प यांच्या संबंधीची ती क्रांती आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा, द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? बघा, ऑस्ट्रेलिया या देशामधलं ते वाळवंट आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा, भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा, भारताचा नेपोलियन
असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील भारताचा नेपोलियन असे विद्यार्थी मित्रांनो समुद्रगुप्त यांना प्रामुख्याने म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 20 पहा, सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारच्या आरशाचा प्रामुख्याने उपयोग करतात? सौर उपकरणामध्ये कोणत्या आरशाचा उपयोग करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सौर उपकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो आंतरवक्र या आरशाचा उपयोग करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील जागतिक मधुमेह दिन विद्यार्थी मित्रांनो 14 नोव्हेंबर या दिवशी जागतिक मधुमेह दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1985 या वर्षी सार्क या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा गुगामल बघा हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, गुरु शिखर हे बघा गुरु शिखर हे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? गुरु शिखर बघा विद्यार्थी मित्रांनो हे अरवली या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गुरु शिखर हे विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्यामध्ये ते सर्वात उंच पर्वत शिखर आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा, भारतामध्ये बघा रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा भारतामध्ये बघा रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना विद्यार्थी मित्रांनो चित्तरंजन या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी बघा कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कलहरी बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, कलहरी हा वाळवंटी प्रदेश विद्यार्थी मित्रांनो दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा, जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक पर्यटन दिवस कोणत्या दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 27 सप्टेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक पर्यटन दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पानिपत हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? बघा पानिपत हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो हरियाणा या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. बघा वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी हा कर पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा कर असतो? जीएसटी बघा जीएसटी हे कर विद्यार्थी मित्रांनो अप्रत्यक्ष कर या प्रकारचा तो कर असतो. बघा प्रश्न क्रमांक 30 पहा, कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? बघा कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत असते? बघा कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, बेटला हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बेटला हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बेटला हे राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो झारखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, केसिन ही प्रथिने खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये प्रामुख्याने आढळतात? केसिन ही प्रथिने कोणत्या पदार्थामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा दुधामध्ये विद्यार्थी प्रामुख्याने केसिन ही प्रथिने प्रामुख्याने आढळतात. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी बघा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? बघा सुंदरबन विद्यार्थी भाग भारतामधला सर्वात मोठा तो त्रिभुज प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, भुईमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये बघा सर्वात जास्त अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भुईमुगाच्या उत्पादनामध्ये विद्यार्थी मित्रांनो गुजरात हे राज्य बघा देशामध्ये अग्रेसर राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या खालीलपैकी किती आहे? बघा भारताच्या सरहद्दीला बघा लागून असलेल्या देशांची एकूण संख्या बघा 7 देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, भारतामध्ये बघा हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पन्ना बघा पन्ना हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामध्ये ते महत्त्वपूर्ण ठिकाण आहे.
बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक बघा लाला लजपत राय अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. बघा, कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला? तो बघा, कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? बघा, कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प या ठिकाणी बघा तामिळनाडू या राज्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, झेलम, रावी, सतलज या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या? झेलम, रावी, सतलज या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, झेलम, रावी, सतलज या सर्व नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक अपंग दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक अपंग दिन. बघा, जागतिक अपंग दिवस विद्यार्थी मित्रांनो 3 डिसेंबर या दिवशी जागतिक अपंग दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता भाग या ठिकाणी पचन संस्थेचा भाग नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 4 राहील. फुफ्फुस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पचन संस्थेचा तो भाग नाही, तर फुफ्फुस विद्यार्थी मित्रांनो श्वसन संस्थेचा तो भाग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा, राज्य पुनर्रचना आयोग. बघा, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना सन 1953 मध्ये विद्यार्थी मित्रांनो राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली होती. बघा, चाकसमान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा, पुणे जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. बघा, विधानसभा बरखास्त खालीलपैकी कोण करू शकतो? बघा, विधानसभा बरखास्त खालीलपैकी कोण करू शकतो? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विधानसभा विद्यार्थी मित्रांनो बघा, राज्यपाल हे या ठिकाणी विधानसभा बरखास्त करण्यास त्यांना अधिकार आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये बघा तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये बघा तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जळगाव या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मेहसाणा या जातीची म्हैस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, मेहसाणा जातीची म्हैस बघा गुजरात राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मेहसाणा जातीची म्हैस प्रामुख्याने आढळणारी म्हैस आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 19 जुलै सन 1969 देशामध्ये बघा प्रमुख बँकांचं किती बँकांचं राष्ट्रीय करण्यात? बघा, 19 जुलै सन 1969 देशामध्ये बघा एकूण किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? बघा, 19 जुलै सन 1969 देशामध्ये एकूण 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या? महाराष्ट्रामधला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? बघा, शिरपूर, जो की धुळे जिल्ह्यामध्ये बघा महाराष्ट्रामधला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विद्युतधारा मोजण्याचं एकक खालीलपैकी विद्युतधारा मोजण्याचं एकक पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, एम्पियर विद्यार्थी मित्रांनो विद्युतधारा मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अभिनव भारत या संघटना पुढीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना? बघा, अभिनव भारत या नावाची संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? बघा, या ठिकाणी अभिनव भारत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बघा स्थापन केलेली संघटना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विधवा पुनर्विवाह यांना मान्यता देणारा कायदा पुढीलपैकी कोणी पास केला? विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा पुढीलपैकी कोणी पास केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं बघा जागतिकीकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी केले होते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सन 1991 या वर्षी बघा भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं बघा जागतिकीकरण हे केले होते. बघा, संसदेचं बघा कनिष्ठ सभागृह खालीलपैकी संसदेचं बघा कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे? बघा, लोकसभा विद्यार्थी मित्रांनो संसदेचं या ठिकाणी कनिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रँड मास्टर हा किताब पुढीलपैकी कोणत्या काळासाठी? बघा, ग्रँड मास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या काळासाठी दिला जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. ग्रँड मास्टर हा किताब विद्यार्थी मित्रांनो बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँड मास्टर हा किताब दिला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ताजमहल हा पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? ताजमहल बघा, ताजमहल हा विद्यार्थी मित्रांनो
यमुना नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती प्रामुख्याने वापरली जाते? मूत्रपिंडाच्या विकारावर बघा, डायलिसिस उपचार पद्धती विद्यार्थी मित्रांनो मूत्रपिंडाच्या विकारावर प्रामुख्याने वापरली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क बघा मूलभूत हक्क यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे? भारतीय राज्य मूलभूत हक्क बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क विद्यार्थी बघा कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत या ठिकाणी हक्क स्पष्ट करण्यात आलेले आहेत. बघा, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? बघा, न्यूटनचे गतिविषयक एकूण या ठिकाणी 3 नियम आहेत. प्रश्न क्रमांक 9 पहा, सुकन्या समृद्धी खाते खालीलपैकी किती वर्षाखालील मुलींसाठी उघडता येते? बघा, या ठिकाणी 10 वर्षाखालील मुलींसाठी या ठिकाणी सुकन्या समृद्धी खाते उघडता येते. बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी बघा ओझर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे. बघा, प्रश्न क्रमांक 11 पहा, कॅथोड किरण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे किरण असतात? कॅथोड किरण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे किरण असतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे. कॅथोड किरण विद्यार्थी मित्रांनो धन प्रभारित या प्रकारचे ते कण असतात. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, राज्य पुनर्रचना आयोग बघा सन 1953 यांचे अध्यक्ष खालीलपैकी बघा राज्य पुनर्रचना आयोग सन 1953 यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा, राज्य पुनर्रचना आयोग सन 1953 यांचे अध्यक्ष बघा फाजल अली बघा यांच्या ठिकाणी अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? राष्ट्रपतींचा महाभियोग बघा कलम 61 या ठिकाणी राष्ट्रपतीचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, बघा जागतिक अपंग दिवस विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आपल्याकडे झाला होता तर 3 डिसेंबर या ठिकाणी जागतिक अपंग दिवस असतो. मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशामधून जाते? मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशामधून जाते? बघा, इंग्लंड या देशामधून विद्यार्थी मित्रांनो मूळ रेखावृत्त जाते. बघा, अपर्णा पोपट या खेळाडू विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? अपर्णा पोपट बॅडमिंटन या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या फळाचे या ठिकाणी संशोधन केंद्र आहे? बघा, काजू या फळाच्या ठिकाणी संशोधन केंद्र आहे. बघा, काळा घोडा हा उत्सव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये प्रामुख्याने साजरा करण्यात येतो? काळा घोडा हा उत्सव बघा मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काळा घोडा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतो. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, मायकेल फुगो यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार या ठिकाणी मिळाला नाही? बघा, महात्मा गांधी यांना विद्यार्थी मित्रांनो नोबेल पुरस्कार या ठिकाणी मिळाला नाही. प्रश्न क्रमांक बघा, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं? लोक आयुक्त हे पद सन 1972 मध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अस्तित्वात आलेलं पद आहे. प्रश्न क्रमांक पुढे, सौदी अरेबिया या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणत्या? सौदी अरेबिया बघा सौदी अरेबिया विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रियाद या ठिकाणी सौदी अरेबिया या देशाची राजधानी आहे. जाया या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? जाया या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा, पत्नी या ठिकाणी जाया या शब्दाचा या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक बघा, एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात? एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना या ठिकाणी सहोदर या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 25 पहा, आपण हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द? बघा, आपण बघा या ठिकाणी आपण विद्यार्थी सर्वनाम या ठिकाणी या प्रकारचा जो शब्द आहे. तिन्ही बाजूनी बघा पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय तिन्ही बाजूनी बघा पाण्याने वेढलेला भूप्रदेश तर त्यांना या ठिकाणी द्वीपकल्प त्यांना या ठिकाणी म्हटले जाते. इंग्लंड या देशाचे चलन पुढीलपैकी कोण आहे? इंग्लंड या चलन या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे युरो. बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील रस्ता या शब्दाचं अनेक वचन या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. रस्ता रस्ते या ठिकाणी अनेक वचन या ठिकाणी आपला उत्तर होईल. गोतावळा ही कादंबरी विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणाची कोणाची कादंबरी आहे? गोतावळा. बघा गोतावळा ही कादंबरी या ठिकाणी बघा आनंद यादव यांची या ठिकाणी कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय होईल? सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय होईल? बघा खाण्यासोडा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा इंडियन प्रीमियर लीग IPL ची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून? इंडियन प्रीमियर लीग IPL ची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा असेच बघा 10,000 प्रश्न पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे, व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला या ठिकाणी सर्व PDF IMP PDF या ठिकाणी व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जाते. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.